मॅम, हस्तमैथून करण्याच्या सवयीचा काही परिणाम होतो का फर्टिलिटीवर? हो, नक्कीच होतो. जर ते प्रमाणात असेल, म्हणजे महिन्यातून एकदा किंवा दोनदा, कारण ते नॅचरल आहे. ओके. परंतु आता त्यातनं मुलांना डिझायर मिळतं. एक हा वयोगट 14 ते साधारणतः 20 मध्ये मुलं सहसा करतात हस्तमैथून, की त्यातनं ते केल्यानंतर त्यांना स्ट्रेस कमी वाटतो, डिझायरनेस येतो, म्हणजे आनंद निर्माण होतो म्हणून ते करतात. पण माझ्याकडे नाशिकला असंच एक पेशंट आलं होतं, की त्याचे वडील वारलेले. म्हणजे आता तू विचारलं म्हणून मला आठवलेलं. आणि घरामध्ये आई आणि तो मुलगा एकटाच राहायचा आणि साधारणतः त्याचं वय त्यावेळेस 15 वगैरे वर्षांचा होता तो. आणि मग ते डिप्रेशन त्या काळामध्ये वडील गेल्याचं, आणि त्याच्यातच आणि तो व्हिडिओ बघायला मिळाला आणि त्यातनं त्याला ते हस्तमैथूनची एवढी सवय लागली की रोज रात्री ते बघायचं आणि हस्तमैथून करून त्याच्यातनं एनर्जी, म्हणजे ते स्ट्रेस कमी करायचा. पण जेव्हा लग्न झालं, लग्नानंतर प्रेग्नन्सीच राहिना आणि त्याची आई मला हजबंड अँड वाईफला घेऊन माझ्यासोबत आली. आपल्याकडे भारतीय परंपराच आहे की कोणीतरी मोठं येतच, म्हणजे वंध्यत्वाच्या रुग्णांना घेऊन. म्हणजे वंध्यत्वाचं बऱ्याच वेळेला स्त्रिया पण असं सासूबाईं वगैरे बरोबर येतात आणि अच्छा. पुरुष तर येतच नाही. असंच ती आली, म्हणजे सासूबाईंबरोबर मला वाटतं ती आली होती. मग नंतर मी तिला विचारतात, म्हणे माझे मिस्टर मला हातच लावत नाही, आमच्यात सेक्स होतच नाही. मग मी फार डीप विचार केला, म्हटलं हजबंडला घेऊन ये. मग त्यांच्याशी तर त्याने सांगितलं की मला केल्याशिवाय, हस्तमैथून केल्याशिवाय मला झोपच लागत नाही. आणि मग शेजारी वाईफ असते, परंतु आधीच पूर्ण एनर्जी गेलेली असते आणि मग परत करण्याची इच्छा होत नाही. तर हे कुठंतरी अतिशयोक्ती झालेली आहे की तुमचं ॲडिक्शनमध्ये तुम्ही रूपांतर करू नका. तेवढ्यापुरतं पार्टनर नसताना कधीतरी महिन्यातून एकदा केलं, इट्स ओके. पण तुम्हाला जेव्हा ॲडिक्शन होतं, शेजारी पार्टनर झोपलेली असूनही तुमचं पार्टनरकडे लक्ष जात नाही, तुमच्या वाईफकडं, तर दिस इज नॉट गुड. तर हे नक्कीच हे प्रमाण कमी करायला पाहिजे. त्याच्याकरता मग मी त्या कपलला काउन्सिलिंग केलं, म्हणजे आमचे जे काउन्सिलर आहे त्यांच्याकडे पाठवलं, काउन्सिलिंग केलं, त्याचा स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी आणि त्याला आनंद देण्यासाठी. त्याचं पंचकर्म, शिरोधारा, नस्य, की त्याचे हॅपी हार्मोन्स तयार व्हावेत, ह्यासाठी त्या गोष्टी केल्या. वाईफ सारखी चिडचिड करायची, भांडणं व्हायची दोघांमध्ये. तर तिला सांगितलं, थोडं त्याला समजून घे, थोडा पेशन्स ठेव, दोघं आनंदाने राहा. दोघांना फिरायला बाहेर पाठवलं. त्याला गाण्याचा छंद होता, त्याला त्याची एनर्जी गाण्याकडे वळायला लावली. गायनाचा छंद त्याला जोपासायला लावला. म्हणजे ह्या सगळ्या, त्याला स्विमिंग करायला सांगितलं, एक्सरसाइज करायला सांगितल्या. तिला त्याच्यासोबत म्हणलं त्याला सपोर्ट करतो, त्याला त्या गोष्टीची आठवण करून देऊ नकोस. आणि मग त्या गोष्टी कमी होऊन मग त्यांना प्रेग्नन्सी पण राहिली आणि तिला मुलगा पण झाला आता. तर म्हणजे हस्तमैथून थोडक्यात असणं ठीक आहे, पण त्याचा अतिशयोक्ती नको, म्हणजे ॲडिक्शन नाही पाहिजे त्याचं. करेक्ट. कारण आपण किती म्हणलं मुलांना की करू नका, पण ते नॅचरल आहे, ते होणार, पण त्याचं प्रमाण कमी हवं. ओके. आणि स्त्रियांच्या बाबतीत योनी भागाची स्वच्छता कितपत महत्त्वाची आहे आणि ती कशी ठेवावी, काळजी कशी घ्यावी? हा फारच महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की मुलींना एकतर योनी भागाची स्वच्छता ठेवतच नाहीत आणि काही इतक्या डेंजर ठेवतात की अगदी आत बोटं घालून सुद्धा ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. तर मला असं म्हणायचं की आपल्याला समजा एखाद्या डॉक्टरांनी फेसवॉश दिला किंवा आपण आणला, तो आपण तो तोंडाला लावतो ना, आपण डोळ्यात नाही घालत किंवा नाकात बोट घालू तो फेसवॉश घालत नाही. तसं आहे, योनी भागाची स्वच्छता ही वरून तुम्हाला ठेवायची. कुठलंही तुम्ही एखादं लिक्विड आत घालू नका. किंवा कारण योनी भाग हा म्हणजे आपला जो वजना असतो तो ॲसिडिक असतो, बरोबर आहे. आणि जो काही सोप असतो, साबण असतो, तो अल्कलाईन असतो. तुम्ही जर अल्कलाईन सोप जर बोट आत घालू जर क्लीन केलं तर तिथे इन्फेक्शन बसणार ना, तिथे फंगस इन्फेक्शन बसणार, बॅक्टेरियल इन्फेक्शन बसणार. कारण ते अल्कलाईन, ते ॲसिडिक असल्यामुळं लॅक्टिक ॲसिड बॅसिलस ऑलरेडी तिथे प्रेझेंट असतात आपल्या वजनामध्ये, की ते आपोआप नॅचरली स्वतःचं हिलिंग किंवा स्वतःचं इन्फेक्शन बसू देत नाही बाहेरून आलेल्या एखाद्या जर्मचं. तर तुम्हाला बोटं घालून करायची गरज नाही, म्हणजे अति पण स्वच्छता करू नका. तर बाहेरचा भाग स्वच्छ ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं, साबण वापरणं बंद करा. हो ना. तर ॲसिडिक असल्यामुळं तुम्हाला ॲसिडिकच जे काही वॉश असतात, म्हणजे आपलं दुर्वांकूरचं सखी वॉश आहे जे मी बनवलेलं आहे, की ते आयुर्वेदिक आहे, कुठले साईड इफेक्ट नाही, ते तुम्ही वापरू शकता. किंवा कुठलाही वजायनल वॉश तुम्ही वापरू शकता की जे ॲसिडिक बेसचे आहेत. ओके. मुलीच्या बाबतीत अजून एक, कारण त्याच्यामुळे पण इन्फर्टिलिटी बसते पुढे चालून. इन्फेक्शन, म्हणजे हे इन्फेक्शन आतपर्यंत पोहोचून आपल्या भारतामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा, म्हणजे प्रजनन म्हणजे संस्थेचा ट्युबरक्युलोसिस खूप प्रमाणात पाहायला मिळतो. की तो ट्युबरक्युलोसिस, टीबी, म्हणजे पेशंट नॉर्मल दिसतात, वरून चांगले दिसतात, थंडी येत नाही, ताप येत नाही, खातात पितात, ऑफिस करतात, सगळं करतात, आणि त्यांना टीबी झालेला असतो गर्भाशयाचा.
आणि हो. त्याच्यामुळे त्यांना कन्सीव्ह होत नाही. तर ह्याचं कारण म्हणजे टॉयलेट्स वापरणं बाहेरची, किंवा स्वच्छता न ठेवणं योनी भागाची. मग समजा तुम्ही एखादा बॅक्टेरियाला समजा कुठे टच केला आणि तोच टच तुम्ही योनी मार्गाशी केला तरी तुम्हाला इन्फेक्शन बसणार ना. हम्म. तर त्याच्यामुळे योनी मार्गाची स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे. पण कुठलीही अतिशयोक्ती, अतिरेक नकोय. तर ती बाहेरून स्वच्छ क्लीन ठेवा आणि आतून तुमचं शरीर आपोआपच ते हे करत असतं, म्हणजे तयारी असते. लॅक्टिक ॲसिड, बॅसिलस ते जर्म्स मारतात आणि वाटलंच तर व्ही वॉश वगैरे सारखं किंवा आपलं सखी वॉश जे आहे दुर्वांकूचं ते तुम्ही यूज करू शकता. म्हणजे थोडक्यात ॲसिडिक बेसचं यूज करा वॉश. ओके. टाईट जीन्स घातल्यामुळे हम्म. कितपत त्रास होऊ शकतो आणि फर्टिलिटीवर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? हो, हे पुरुषांच्या बाबतीत पण खरं आहे आणि स्त्रियांच्या बाबतीत पण खरं आहे. पुरुषांच्या बाबतीत टाईट जीन्स म्हणजे की मी सांगितलं मगाशी की स्पर्म हे 2 डिग्री कमी टेम्परेचर पाहिजे आणि टाईट जीन्स वापरली तर ते अपलिफ्टिंग होतात. स्क्रॉटम, टेस्टिस तुमच्या वर पोटाशी जोडले जातात आणि मग पोटाचं टेम्परेचर तिथे मेंटेन होतं आणि मग स्पर्म फॉर्मेशन नीट होत नाही. ओके. त्यामुळे टाईट जीन्स नाही घालायची. इव्हन आम्ही अंडरवेअर पण ढिल्ली वापरायला सांगतो, किंवा झोपताना त्यांना अंडरवेअर घालू नका असंही मी सजेशन देते, कारण नकोच. आणि ढिल्ली पॅन्ट वापरायला सांगतो, किंवा मग जीन्सशिवाय इतर नॉर्मल कपड्यातली पॅन्ट वापरणं सांगतो. आणि मुलींच्या बाबतीत सुद्धा की पोट वगैरे दिसू नये वगैरे म्हणून ते खूप टाईट असं वापरतात. पण त्यामध्ये तिथलं टेम्परेचर खूप हाय राहतं आणि हाय टेम्परेचरमध्ये तुमचं ओव्हरीचं फंक्शन वगैरे तेवढं प्रॉपर होत नाही. जसं पुरुषांचे शुक्रजंतू बनत नाही तसं तुमच्या ओव्हरी सुद्धा थोडं नाही म्हटलं तरी तिथं उष्णता वाढून त्याच्यामध्ये जे अंडनिर्मिती आहे ती व्यवस्थित होत नाही. ओके. आणि जिथं खूप टाईटनेस आहे तिथे इन्फेक्शनचे चान्सेस पण वाढतात. ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही, तर रक्तपुरवठा नीट होत नाही ऑर्गन्सला आणि रक्त कुठेतरी साकळ होतं आणि बाकीचे प्रॉब्लेम्स म्हणजे ऑब्स्ट्रक्शन बसू शकतं फॅलोपियन ट्यूब्सला वगैरे. त्याच्यामुळं कुठेही अतिरेक नको त्या गोष्टीचा. टाईट नाही वापरायचं, नॉर्मल आपल्याला कम्फर्टेबल कपडे घालायचे. ओके. हे खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण काळजी घेऊ शकतो. हो. आपल्या मैत्रिणींना जर तुम्हाला सांगायचं असेल की आयुर्वेद, व्यायाम, आहार या सगळ्यांची सांगड घालून आपली लाईफस्टाईल कशी चांगली ठेवता येईल, तर काय सल्ला द्याल तुम्ही? नक्कीच आयुर्वेद हे आपल्या भारताचं शास्त्र आहे आणि मला असं वाटतं त्याचा प्रत्येकाने उपयोग करावं. म्हणजे आयुर्वेद हे फक्त संधिवात, आमवात, सर्दी, खोकला याच्यापर्यंत मर्यादित नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन स्त्रियांसाठी खूप छान कल्प आयुर्वेदामध्ये ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. आणि तुमचं आरोग्य जसं की PCOD आहे, म्हणजे अंड नीट बनत नाहीये, पाळी अनियमित येते वारंवार, दाढी-मिशासारखे तुमच्या चेहऱ्यावर केस येत आहेत, तुमचं ओबेसिटी वाढते, तर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंटला चूज करा. कारण की त्याच्यामध्ये तुमची नॅचरली पाळी नॉर्मल येईल, तुमचं वेट लॉस होईल, तुमचे जे केस वाढलेत ते होणार नाहीत. आणि म्हणजे लहानपणापासून मला वाटतं आयुर्वेदाची आपण सगळ्या घरातल्यांना सवय लावायला पाहिजे. आणि हे सगळे उपचार तुम्हाला चांगले फॉलो करण्यासाठी किंवा त्याचे उपयोग होण्यासाठी तुम्ही योग्य व्यायाम, वेळेवर झोप आणि घरचं सकस जेवण, आपल्या भागात जे पिकतं ते आपण खाल्लं पाहिजे. असं नाही की मी म्हणते रोजच सफरचंद खा. तुम्ही रोज पेरू खाल्ला, तुमच्या भागात पेरू बनत असेल तर पेरू खा, जांभूळ खा, पण रोज 2 फळं खाणं, मोड आलेली कडधान्य खाणं, की ज्यांचं AMH लो आहे त्यांनी मोड आलेलं, जसं अंकुर. AMH म्हणजे काय? बीज ना, बीज म्हणजे अंकुरच थोडक्यात. तर तसं म्हणजे मग आपण आयुर्वेदात सांगितले समाने समानः वृद्धी, समान पदार्थाने समान पदार्थांची वृद्धी होते. मग तुम्ही मोड आलेले रोज जर कडधान्य खाल्लं तर तुमचं AMH नक्की वाढणार.